असा कसा होत नाही, झाल्याशिवाय राहत नाही। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, शिवसेनेचा वाघ आला। जय भवानी, जय शिवाजी। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेनेने आज कोल डेपो बंद करण्याची हाक यासाठी दिली। गेल्या कित्येक वर्षापासून कोल डेपो हा अवैधरित्या सुरू आहे। हा अवैधरित्या कोल डेपो कित्येक दिवसापासून नागाडा ग्रामपंचायत स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करून सुद्धा इथले जे हेकेखोरपणा मजुरी यांची चालली आहे कोल डेपोंची, त्याच्यामुळे कोल डेपो आपल्या जिल्हा पातळीवरती कोणत्या आधारावरती कोणासोबत सेटिंग करून हे चालवतात हे आम्हाला माहिती नाही। पण माननीय आदित्यसाहेब ठाकरे आज हा मोर्चा काढून आम्ही आदित्यसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवणार आहोत। जो पोल्युशन मिनिस्टर आपल्या महाराष्ट्राचे आहे, पर्यावरण मिनिस्टर आहे, यांच्यावर हा विषय पोहोचवून 100% हा कोल डेपो आपण बंद पाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। 14 रोजी 2014 रोजी जिल्हाधिकाऱ्याने आपल्या WCLला पत्र लिहिलं होतं का माननीय राष्ट्रीय हरित लवादा पश्चिम विभाग पुणे यांच्या आदेशानं चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा डेपोधारकांना कोळशाची साठवणूक करता येणार नाही। त्या अनुषंगाने आपल्या स्तरावर अपूर्वक निर्देश पालन करण्यात आले नाही तर CRCPCच्या नियम कलम 133 नुसार गुन्हा दाखल करा याची सुद्धा तक्रार केल्यानंतर सुद्धाही कोणीही काही कारवाई अजून केली नाही। ज्या प्रकारे कोणताही कंपनीचा DO त्या WCL म्हणून उचलला जातो तेव्हा त्यांना एक लेटर द्यावं लागते, त्यांना लेटर द्याते अंडरटेकिंग त्यांना लिहून द्यावं लागते का बाबा आम्ही सदर अंडरस्टँडिंग फॉर द नॉट टू अनलोड कोल इन एनी कोल डेपो इन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट, चंद्रपूरच्या कोणत्याही ठिकाणी आम्ही कोल आम्ही अनलोड करणार नाही। तरी सुद्धा म्हणजे राजरोसपणे खुल्याम या प्रकारे कोळशाची इथं साठेबाजारी करून चांगला प्रकारचा कोळसा इथे ठेवायचा त्याच्यात मिक्स करून हे फक्त याचा वापर करून 2 नंबरचे कामं करण्यासाठी हा कोल डेपोचा इथं वापर सुरू आहे। यासाठी पोल्युशनचा हा सोबत ठीकच आहे, पण जो कोळशाची आपल्या विजाची तर आपल्याला कमतरता पडते, याच्या खराब कोळशाच्या वापरामुळे कोळसावरती सुद्धा म्हणजे महाग पडतो आणि त्याच्यामुळे वीज सुद्धा महाग पडते। या सगळ्यासाठी याच्यावर आळा घालण्यासाठी 100% शिवसेना बंद झाल्याशिवाय शांत बसणार नाही। सर, वारंवार तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। आता शिवसेनेच्या एक 8 दिवसापूर्वीच माझ्याकडे तक्रार आली, त्या अनुषंगानं पहिलेच्या तक्रारच्या अनुषंगानं आम्ही क्लोजर डायरेक्शन दिलेले होते 26 लोकांना, पण ते अर्धवटच राहून गेलेले आहेत। म्हणजे त्यांच्याकडे वीज आणि पाणीची कनेक्शन असल्यामुळे ते कट झालेलं नाही। आता मी प्रपोजल पाठवून दिलं होतं न्यायालयीन खटल्याचं, तर ते अप्रूव्ह होऊन आलेलं आहे। 1 महिन्याच्या आत सगळ्यावर न्यायालयीन खटले दाखल होते। आजचे निवेदनसुद्धा वरच्या स्तरावर पाठवून मी आदित्य ठाकरे साहेबांसुद्धा चर्चा करेन आणि आमचे मेंबर सेक्रेटरी शिंगारे साहेब पण चर्चा करतील आणि हे मार्ग निघून